या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. मी कुठेही जात नाही. मुख्यमंत्री पदासाठी 2029 पर्यंत तरी कोणतीही वॅकन्सी नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना केला. फडणवीस भाजपचे अध्यक्ष किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून दिल्लीत जातील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्या सगळ्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. 2029 पर्यंत मुख्यमंत्री पदावर कायम असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष मेसेज दिल्याची चर्चा आहे. कारण सध्या एकनाथ शिंदे यांच्या वर्तुळातील अनेकांना मी पुन्हा येईन असं सांगत असल्याची माहिती आहे. आपल्या निकटवर्तीय नेत्यांना, प्रशासकीय वर्तुळातील काही बड्या अधिकाऱ्यांना शिंदे गेल्या काही दिवसांपासून आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सांगत आहेत. मंत्रालयातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी ही गोष्ट खासगीत सांगतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने दिल्ली वाऱ्या करतात. आजही त्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी केलेले विधान शिंदे यांच्यासाठी सूचक मानलं जातं. 2029 पर्यंत तरी मुख्यमंत्री होण्याची संधी नसल्याचा मेसेज फडणवीस यांनी दिलेला आहे. 2014 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. खडसे मुख्यमंत्री होता राहिले. त्यावेळी वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी खडसेंना फोन करून तुम्ही पुढील मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं. त्यांना संभाव्य मंत्र्यांची यादी करण्याची सूचना दिली. मुंबईच्या उपमहापौर आलेल्या विद्या ठाकूर यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी राजनाथ सिंह यांनी खडसेंना सुचवलं. यानंतर खडसेंनी संभाव्य मंत्र्यांची एक यादी दिल्लीतील पक्ष नेतृत्वाला पाठवून दिली होती. खडसे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची पूर्ण तयारी केलेली असताना संध्याकाळी त्यांना दिल्लीवरून कॉल केला. तुम्ही मुख्यमंत्री होत नाही, तुमच्या जागी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत असा आदेश त्यांना देण्यात आला. पुढे एकनाथ खडसे यांनी याबद्दल चौकशी केली. तेव्हा संघानं फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचं त्यांना समजलं. 2014 मध्ये संघ फडणवीस यांच्या बाजूने उभा राहिला. 2014 मध्ये तेच घडलं. आपल्याला 2022 ते 2024 आणि त्यानंतर सत्ता आल्यास पुन्हा 2024 ते 2019 अशा 7.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आला होता असं एकनाथ शिंदे खासगी सांगतात. त्यामुळे ते 2014 मध्ये स्पष्ट बहुमत मिळवणे सत्ता स्थापनेसाठी महायुतीला बराच अवधी लागला. 2014 मध्ये पक्षातील एकनाथांचा दिल्लीवरून करेक्ट कार्यक्रम झाला. आता दुसऱ्या पक्षाचे एकनाथ हे फडणवीसांशी स्पर्धा करत आहेत. पण 2019 पर्यंत मी कुठेही जाणार नाही असं स्पष्ट मत करत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मेसेज दिलेला आहे.